तर अशा प्रकारे फायनली आपली काला मटन ही रेसिपी तयार आहे. आणि हे बघा मस्तपैकी ताट भरलंय. हॉटेलवर बसलो मस्तपैकी. जबरदस्त आहे बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा घेऊन आलोय त्या आपल्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तर मित्र मटन. तर मी भावेश पाटील भाऊ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सर्वांचे तुमचे स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा आज रेसिपीमध्ये बनवणार आहोत आपण काला मटन. ते मटन करण्याच्या अगोदर आपण घेतले ते साहित्य, त्यामध्ये लागणारे साहित्य बघूया काय काय घेणार आहोत आपण. तर साहित्यामध्ये घेणार आहोत ते एक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तेजपत्ता, चणे, अद्रक, लवंग, दालचिनी आणि लसूण हे आपण साहित्य घेणार आहोत. त्याच्या अगोदर ना आपण ह्या बॉईल करणार आहोत. म्हणजे याला आपण फोडणी देऊनशी थोडासा एक शिजवणार आहोत. कांद्यावरती तेजपत्ता वगैरे टाकून शिजवणार आहोत आणि नंतर मग आपली पुढची प्रोसिजर करणार आहोत. 1 किलोच मटण आणलंय 2 माणसांसाठी. 2 पल्ले टाकले तर तेल. दोन पल्ले टाकले ते तेल. आणि आज आपण बऱ्याच दिवसांनी काला मटण बनवणार आहोत. तर तेल टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत ते तेजपत्ता, खडे मसाला, अख्खा खडा. तेल टाकलंय, खडे मसाले, अख्खे मसाले टाकले आणि टाकतोय ते कांदा. कांद्याला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये हे मटण शिजवायचं आहे थोडा. आणि काला मटण आहे बोला आपल्याला पुढे जाऊन खोबरं वगैरे भाजायचं आहे. कांद्याला मस्तपैकी शिजवायचं आहे. त्या मटणाला आपण 15 ते 20 मिनिटं हळद आणि मीठ टाकून त्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलाय. आणि आता टाकलाय तो आपण कुकरमध्ये खडे मसाले आणि कांदा. तर हे आहे आपलं मटण. आणि कुकरमध्ये शिजवण्यासाठी आपण थोडा वेळ परतून घेऊन आजची आपली पण पातेल्या कढईमध्ये शिजायला टाइम लागते. तर आपण अर्धच शिजवणार आहोत. तर बघा आपण शिजवत ठेवलाय ते आता मटण. आणि हळद आणि मीठ टाकलेला आणि शिजवण्यासाठी टाकलाय तो आता गरम पाणी घेतलाय. म्हणजे गरम पाण्याने लवकर शिजेल. आणि 2 शिट्टे त्याचे घेणार आहोत. तर भारी होणार आहे. तर मच्छीचं ते आपल्या रेसिपी असतात. आजची खास कालं मटण बनवणार आहोत. लोक गावी बनवतात, आपण चुलीवर बनवतात, आपण गॅसवर बनवणार आहोत. तर 2 शिट्ट्या घेणार आहोत. अशा प्रकारे आपण 2 शिट्टे मित्रांनो घेतले. थोडा घेतला ते कांदा. आणि काल्या वाटण्यासाठी कांदा आपण एक गॅसवरती भाजून घेणार आहोत. आणि हे त्यासाठी लागणारे साहित्य कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण आणि हे आपले चणे म्हणजे फुटाणे ना, फुटाणे. तर आजची रेसिपी चण्याची डाळ अख्खी टाकतो तर ऍसिडिटी होते. चण्याची डाळ वगैरे टाकली तर थोडीशी अख्खी टाकली तर गॅस वगैरे होते, गॅस होते असं बोलतात. पण ते आपण चणे घेतलेत. ते बघा इथं कांदा शिजतोय. आणि आता कांद्यानंतर आपण शिजवणार आहोत. ते झाल्यानंतर खोबरं ते करून घेणार आहोत. पडता आपला कांदा शिजताय. आणि समोरच बघा, समोरच किचन मधून मस्तपैकी असं संध्याकाळ झाली. आणि संध्याकाळची मस्तपैकी असा नजारा आहे. आणि हा असा विमान चालला आहे, दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे बघा. हा विमान चाललाय. तर पुन्हा एकदा आपल्या रेसिपीला बघूया काय झालं ते. कांदा शिजला काय? शिजते. तर कांदा उलटून असं शिजवायचं आहे. बघा कसं जळलंय. दोन्ही बाजूने उलटून घ्यायचं आहे. पूर्ण काला पडला पाहिजे, कारण आपलं कालं मटण आहे ना. पलटी करून लसणाला पण थोडा शिजवायचा आहे. बघा कसं जळतोय. असा लसूण टाकला जालीवर तर खाली पडेल. मिरच्यानं पण आपण शिजवणार आहोत. आता खोबरं भाजून झालाय आणि कांदा पण. आणि खोबऱ्याला कापून घेतलाय, कांद्याला पण. आणि लसूण पण भाजून घेतलाय. आणि ठेवलाय तो कढईला. ते आता थोडं तेल टाकल्याने फुटाणे
हे जे आपले वाटण घेतलं आपलं साहित्य ते तेलावरती पुन्हा भाजून घेणार आपण, बरोबर ना? भाजून घेणार आहे. खाल्या वाटण्यासाठी आपल्या हे तेलावरती भाजून घेणार आहे. सर्व टाकणार त्याच्यामध्ये. हे जात्या त्या आला, लसूण, मिरच्या हे भाजून घेतल्यानंतर पुन्हा परत आपण त्याला मिक्सरमध्ये वाटणार आहोत ना. हो. मिक्सरमध्ये वाटणार आहोत आपण. कालं वाटण बनवणार आहोत याचा. तर हे बघा आपला काल्या मटणासाठी जे आपण खोबरं, कांदा वगैरे जे वाटण घेतलेला, फुटाणे वगैरे ते आपला भाजून झालाय आणि आता मिक्सरमध्ये वाटणार. आणि हे इथं आपला मटण पण शिजलाय ना. दाखव कुकरमध्ये. हा आपला मटण. त्याला वाटण आपण वाटून घेणार आहोत. टाकणार तो मिक्सरमध्ये. टाकला त्याच्यामध्ये मिक्स करून पुन्हा परत वाटायचं क्लीन. तर हे आपलं कालं वाटण बघा. कालं वाटण झालंय आपलं वाटून. आपण घेतलंय जेवढं मटणाला लागेल तेवढं वाटण घेतलंय. आणि हे आपलं ते फोडणीसाठी तेल कढईमध्ये तेल तापलंय आणि टाकलंय ते आपलं वाटण, कालं वाटण बघा कशी फोडणी आली मसाल्याची. रेसिपीमध्ये तेलावरती टाकलं ते आपलं वाटण आणि ह्या टाकतो तो आपला घरचा आगरी कोली मसाला. थोडासा टाकायचा कारण मिरच्या पण टाकले त्याच्यामध्ये. त्याला मिक्स करून घेणार आहोत आपण. वाटण मस्तपैकी असं शिजवलं तेलावरती. तेल सुटलंय, परतून घेतलं, तेल सुटलं. आणि हे जे आपण बॉईल केलंय कुकरमध्ये मटण ते आपण आता वाटण मध्ये टाकणार आहोत. पुन्हा एकदा आता त्याला पुन्हा 10-15 मिनिटं आपण शिजवणार आहोत ना. आता आपल्याला बोकडाची चरबी आपण मटणवाल्याकडून मागून घेतो कारण मला आवडते ती. आणि आता बोकडाची चरबी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. कुकरमध्ये टाकली असती पण कुकरमध्ये काय माहितीये पूर्ण शिजून जाईल ती. आणि जी खायची हे असते ती नाही करणार. तर आपण ही चरबी आपण टाकणार आहोत कारण हे शिजल्यानंतर एवढी मस्त लागते ना एकदम. आता आपला मटण आहे ना तो थोडा शिजवलेला आहे. आता हे पाणी जे दिसते आपल्याला रस्सा केलाय तो शिजेपर्यंत पूर्ण आटणार आहे. म्हणजे बऱ्यापैकी ग्रेव्ही ठेवणार आहोत आपण, थोडी आटवणार आहोत. सगळं आपलं टाकून झालेलं आहे आणि याला आता पुन्हा शिजत ठेवणार आहोत. तर हे आता आपल्या भाकरी होते आणि ह्याच्यामध्ये टाकलंय ते गरम पाणी टाकलंय. हे कसलं पीठ आहे? ज्वारीचं. थंड पाणी घेतले मलायला फाटणार नाही त्याच्यासाठी थोडं गरम पाणी टाकलंय ज्वारीच्या पिठामध्ये, फाटणार नाही म्हणून. आणि थोडं टाकलंय मलण्यासाठी थंड पाणी. आणि इथं आपला ठिकरा तापतोय आणि इथं होते आता आपला मटण. तर अशा प्रकारे फायनली आपली काला मटण ही रेसिपी तयार आहे. आणि हे बघा मस्तपैकी ताट भरलंय. आपली आजची ही काला मटणाची रेसिपी तयार आहे. आणि रेसिपीला झालेली आहे आपली तयार, लय भारी झाली आहे बघा. हे आहे मटण, काला मटण आणि भाकरी ज्वारीची. आणि सोबत दुपारी केलेलं ते बोटी आहे म्हणजे तुकडी आहे मच्छीची, कांदा आणि लिंबू. तर मित्रांनो टाइम न करता चला आपण आता टेस्ट करून बघणार आहोत. तोडतोय भाकरी.
मस्तपैकी मित्रांनो पट्यावर बसलेला दिसतो. हा ओट्यावर बसलो मस्तपैकी. लाईट जास्त आहे. तर मित्रांनो या टेस्ट काहीतरी नवीन पण चांगले झाले. काय पहिल्यांदा आम्ही पण ट्राय केले. काळं मटण आपण कमी करतो, काहीतरी नवीन आणि मस्त एकदम चांगलं झालंय. जबरदस्त. मित्रांनो आशा करतो की ही आजची आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. हे बघा हे बोललो ना, चरबी तोंडात टाकल्यात विरघळते ते अशी मस्त लागते एकदम. तर आपली आजची रेसिपी लय भारी झाली आहे. या जेवायला आणि सोबत आहे मच्छी.